नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो की नंदिनीला रिपोर्ट सापडलेले असतात आणि नंदिनी आता ते रिपोर्ट्स काढायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा जीवा आता तिला थांबवतो आणि म्हणतो, नंदिनी नको ना, नको प्लीज, अगं नको. तर तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे पुन्हा परत तसंच झालेलं आहे का? तर तेव्हा जीवा आता काही न बोलता हो असं म्हणून मान डोलवतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, मग ठेवून द्या रिपोर्ट्स, असं म्हणून ते रिपोर्ट्स आता ती परत जीवाच्या हातामध्ये देते. तर तेव्हा तर जीवा ते रिपोर्ट्स हातामध्ये घेतो आणि म्हणतो, म्हणजे तू तू नॉर्मल आहेस ना नंदिनी? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी नॉर्मल आहे, म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? असं ती थोडंसं रागातच विचारते. तर तेव्हा जीवा म्हणतो, तसं नाही अगं, तू काहीच रिॲक्ट झाली नाहीस ना, म्हणून मी विचारलं. तर तेव्हा नंदिनी आता अपसेट झालेलीच असते आणि ती म्हणते, हो केलं ना, मी पुन्हा नापास झालं हे ॲक्सेप्ट केलंय मी, आणि हीच रिॲक्शन होती माझी. तर जेव्हा परत परत तिला विचारत असतो, तू खरंच खरंच ओके आहेस ना? तर नंदिनी थोडीशी अजून जास्त चिडते आणि म्हणते, मी काय करू जीवा, तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून? आणि विचारते, रडू का? दोष देऊ का स्वतःला? आणि म्हणते, मी नाही देऊ शकत जीवा, नशीब ना मला खाली पाडण्यासाठी पदोपदी प्रयत्न करते, पण पुन्हा उठून उभा राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. एक बाई म्हणून खंबीर उभी राहिली ना तरच आई म्हणून, असं म्हणून ती थांबते. म्हणजे आई हा शब्द आल्यानंतर ती शांतच होते आणि परत स्वतःला सावरते म्हणते, जेव्हा मला खाली जावं लागेल, असं म्हणून ती वळते आणि चाललेली असते आणि परत थांबते. आणि परत वळून जीवाला म्हणते, काल एक प्रश्न विचारलेला होता मी तुम्हाला, त्याचं उत्तर मिळालं का? तर तेव्हा जेव्हा काहीही बोलत नाही, तर नंदिनी परत त्याला विचारते, उत्तर मिळालं का? आणि जर उत्तर मिळालं असेल तर मला सांगा, असं ती म्हणते आणि आता ती तिथून निघून जाते. आणि तेव्हा जीवाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो मित्रांनो, आणि तो सुद्धा आता खूपच अपसेट असतो. आणि मित्रांनो, आता दुसरीकडे आपण जसं काल बघितलं तसं आता रम्याने म्हणजे काल विचारलेलं असतं ना काव्याला, की खरंच तुला बाळ हवं आहे का? आणि तेव्हा काव्याने त्याच्यावरती काही उत्तर दिलेलं नसतं आणि आता सुद्धा ती तशीच एकदम शांतच उभी असते. तर रम्या परत एकदा तिला विचारते, काव्या तुला खरंच बाळ हवं आहे का? आणि तेव्हा काव्या काही न बोलत असलेलं बघून रम्या म्हणते, म्हणजे तो लगेचच विषय तो बदलते, म्हणते, मी पण काय बाळोट्यासारखी विचारते ना तुला? ऑब्व्हियसली बाळ तुला तर हवंच असणार नाही का? आणि खरं सांगू का, लग्न झाल्यानंतर 1 वर्ष व्हायच्या अगोदरच तू गुड न्यूज दिलीस ना, ते तू मस्त केलंस. आणि अगं पार्थ पण किती खुश आहे. आणि आता काही वर्षानंतर ना बाळ शाळेत जायला लागेल, त्याचा अभ्यास सुरू होईल, मग तू सुद्धा ना तुझा तेव्हा आय एसचा अभ्यास सुरू करा, असं म्हणून ती मित्रांनो आता काव्याला परत परत उकसवायचा प्रयत्न करत असते. म्हणजे तिच्या तोंडात जे काही असतं ते बाहेर काढायचा प्रयत्न करत असते, पण काव्य अजून सुद्धा शांतच असते. तर रम्या पुढं म्हणते, म्हणजे कसं होईल ना, बाळ आणि आई दोघं सुद्धा एकत्र बसून अभ्यास करतायत, मस्तच आहे ना, असं ती एकदम एक्साइट होऊन सांगत असते. तर तेव्हा काव्य आता काहीतरी बोलायचा प्रयत्न करते. म्हणजे ती तर अजूनसुद्धा अपसेटच असते. म्हणजे तिला जे काही सांगायचं असतं ते या रम्याला सांगू का नको हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यानंतर ती आता म्हणजे थांबते थोडं आणि पर्समधून आपल्या बॅगेमधून आपल्या पाणी काढते आणि ती पाणी पिऊ लागते. तर तेव्हा रम्या परत तिला म्हणते, बोल ना काहीतरी काव्या. तर असं ती आणि आत्ता काव्या बोलायचा प्रयत्न करत असे इतक्यातच आता रम्याचा फोन वाजतो आणि तेव्हा विजयचा फोन तिच्या मोबाईलवरती आलेला असतो आणि ती सांगते विजयचा फोन आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, अच्छा अच्छा, विजय जिजू का? आणि आता यावेळेलाच तिला रम्याला तो फोन यायला नको असतो आणि नेमकं त्याच वेळेला विजयचा फोन आल्यानंतर रम्या थोडीशी चिडलेली असते. तर काव्य आता तो विषय टाळते, म्हणजे ती सांगणार असते ते सांगायचं राहते. आणि आता विजयचा फोन आल्यानंतर ती रम्याला म्हणते, रम्या तू बोल विजय जिजूंच्या सोबत, मी आहे, असं म्हणून ती कारमध्ये जाऊन बसते. आणि आता रम्या म्हणजे काव्या आतमध्ये जाऊन बसल्यानंतर रम्या म्हणते, परफेक्ट टायमिंग जुळून आलेलं होतं, ती मला बाळाबद्दल सांगणार होतीच आणि या युजलेस विजयचा फोन आला, असं म्हणून ती वैतागते आणि फोन उचलते आणि त्याच्याबरोबर गोड बोलू लागते, हां विजय बोल. आणि तोपर्यंत तिकडे मित्रांनो आता नंदिनी खाली येऊन बसलेली असते या सगळ्यांच्या मध्ये. आणि तेव्हा रेखाताई बोलत असते. ती म्हणते की प्रश्न हा आहे की आपण सगळ्यांनी मन मारून का जगायचं? मूल होत नसेल तर सगळं काही संपलं असं नाही. आणि आज ना आपण अशाच एका ऑप्शनबद्दल बोलायला इथे जमलेलो आहोत. आणि त्यानंतर नंदिनीला म्हणते, नंदिनी तू बोलतेस ना आता? तर तेव्हा नंदिनी आता पुढं कंटिन्यू करते आणि ती उठून उभी राहते आणि म्हणते, कोवळ्या कळ्या फाउंडेशन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. खूप चांगल्या घरात ही लोक ना मूल दत्तक देतात. ज्यांना मूल होत नाही अशांच्या पुढे मूल दत्तक घेणं हा पर्याय तर असतोच.
तेव्हा तुमच्यापैकी कोणाकोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची, असं ती सगळ्यांना प्रश्न करते. आणि नंदिनीने असा अचानक प्रश्न केल्यामुळे आता या सगळ्याजणीच एकमेकींच्याकडे बघू लागतात. म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच काहीतरी चर्चा होऊ लागते. आणि तोपर्यंत आता इकडे वरती जीवा स्वतःशी बोलत असतो. मूल होत नसेल आणि तरीही मूल हवं असेल, मग काय पर्याय उरतो, असं तो विचार करत इकडे तिकडे फिरत असतो. आणि त्यानंतर परत वैतागून बसतो आणि परत विचार करू लागतो. आणि त्याच्या एकदम लक्षात येतं आणि तो म्हणतो मूल दत्तक घेण्याचा पर्याय असू शकतो. आणि तो आता एकदमच उठतो आणि म्हणतो हा मूल दत्तक घेण्याचा पर्याय तर असूच शकतो. आणि म्हणतो मी आता हे जाऊन नंदिनीला सांगू का? तर तेव्हा आता इकडे खाली नंदिनी परत विचारते, हे बघा कुठलाही संकोच न करता मला सांगा, तुमच्यापैकी कोणाची तयारी आहे मूल दत्तक घेण्याची? तर तेव्हा या सर्वजणी परत एकमेकींच्याकडे बघू लागतात आणि कोणी काही बोलतच नसतं. आणि इतक्यातच आता वसूसुद्धा त्यांच्यामध्ये येऊन बसते. आणि मानेने तर अगोदरपासून तिथं बसलेली असते, पण ती याच्यामध्ये काही सहभाग म्हणजे बोलत नसते, ती शांतच असते. तर आता नंदिनी परत या सगळ्यांना प्रश्न विचारते, काय झालं, तुम्ही कोणी काही बोलत का नाही, बोला ना तुम्ही. तर तेव्हा या सगळ्याजणी अजूनसुद्धा शांतच असतात. कारण बहुतेक मित्रांनो या सगळ्याजणींना आपापलं मूलच हवं असतं, आपल्या रक्ताचं मूल हवं असतं, त्यांना दत्तक कोणाला नकोच असतं. त्यामुळे या कोणीच काही बोलत नसतात. आणि त्यानंतर आता इकडे त्यांनी पार्थचा ऑफिसमधला सीन दाखवलेला आहे. पार्थ आता काम करत बसलेला असतो आणि त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तोच फोटो असतो जो आता काल काव्याने त्याला दाखवलेला असतो त्यांच्या प्री वेडिंगचा. आणि त्या फोटोकडे बघत असताना पार्थला आता तो क्षण म्हणजे काव्या जे काही बोललेले असते ते सगळं काही आठवत सुद्धा असतं. काव्या म्हणालेली असते, या फोटोकडे बघा, या फोटोमध्ये ना आपल्या चेहऱ्यावरती जे हसू आहे ना ते लवकर आपल्या चेहऱ्यावरती यावं हीच प्रार्थना. आणि तेव्हा आता पार्थ लगेचच आपला फोन घेतो आणि काव्याला फोन लावतो. आणि तेव्हा आता काव्या इकडे अभ्यास करत बसलेली असते आणि ती पार्थचा फोन रिसीव्ह करते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे तो एकदम कॅज्युअली विचारतो, काय काय करताय? तर तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, अभ्यास चालू आहे. तर पार्थ इकडून सांगतो, उन्हाळा सुरू आहे, पाणी पित राहा, हीट वाढले ना? तर तेव्हा काव्या म्हणते, देशमुख ऐका ना, गेल्या 1 तासात 4 वेळेला मला अभ्यास सोडून वॉशरूमला पडायला लागलंय. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो ते ब्लड सर्क्युलेशन. कसं असतं ना काव्या, आम्ही नवरीना बायकोचा त्रास कमी व्हावा यासाठी ना काहीही करायला तयार असतो. म्हणजे तिला बरं वाटावं म्हणून लिटरली काहीही करायला तयार असतो. पण आता हळूहळू ना माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे की काही बाबतीत ना आम्ही पुरुष हेल्पलेस असतो आणि आम्हाला खरंच काही करता येत नाही. पण खरं सांगू का काव्या, मला मला जर काही करता आलं असतं ना, तुमच्या वाटच्या वॉशरूमच्या 2 फेऱ्या मी करून आलो असतो, तुमची शपथ. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर इकडे काव्याला तर खूपच आश्चर्य वाटतं आणि ती थोडीशी स्माईल करते आणि म्हणते पार्थला, काय बोलताय तुम्ही हे देशमुख? खरंच बाबा तुमचा काही नेम नाही, काहीही बोलाल तुम्ही. पण थँक्यू, बरं वाटलं मला ऐकून. तर तेव्हा पार्थसुद्धा म्हणतो, हो मलाही बरं वाटलं ऐकून. तुमचं हे निखळ हसणं ऐकून मला बरं वाटलं. काल तुम्ही म्हटला होतात ना की या फोटोवरचं हसू कधी आपल्या चेहऱ्यावरती बघायला मिळणार आहे, आज मिळालं मला. तर तेव्हा काव्या आता म्हणजे हे बोलत असतात आणि इतक्यातच म्हणते, अरे गॉड. तर तेव्हा पार्थ विचारतो, काय झालं, ऑल ओके ना? तर तेव्हा काव्या म्हणते, काही नाही, आता 5वी फेरी मारायची वेळ झाली आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही सॉरी काव्या. तर काव्या म्हणते, पण तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय, तुमची काय चूक आहे याच्यात? नाही नाही खरंच, पण गेल्या 1 तासात ना माझी खूपदा उठबस झालेली आहे अभ्यासामधून. आता मी कंट्रोल करणार आहे आणि बसणार आहे बाबा. आज मला नोट्स काढायचे आहेत आणि मी टार्गेट ठरवलेलंच आहे आज. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार, करा तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण, ऑल द बेस्ट, असं सांगून तो आता फोन ठेवून देतो. आणि परत तो समोरच्या आता फोटोकडे बघून आता स्वतःसुद्धा हसतो. म्हणजे या दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल परत आलेली असते मित्रांनो. तर इकडे आता नंदिनी परत परत तोच प्रश्न विचारत असते, अरे बोला ना, कोण आहे तयार या सगळ्यासाठी? तर तेव्हा आता वसू बोलते, म्हणते काय झालं, म्हणजे कोणीच दत्तक घ्यायला तयार नाही आहे का? तर तेव्हा आता नंदिनी या म्हणजे सगळ्यांच्या समोर ही वसू बोलायला लागली म्हटल्यानंतर तिच्यासमोर जाते आणि तिला थांबवते. म्हणते, अहो वसू आत्या, काय तुम्ही थांबा ना जरा, म्हणजे थोडासा वेळ लागेल यांना, या सगळ्यांना बोलतं व्हायला थोडासा वेळ तरी लागेलच ना. तर तेव्हा वसू आता नंदिनीने असं बोलल्यानंतर थोडीशी गप्प बसते. तर तेव्हा आता नंदिनी परत या सगळ्यांना बोलतं करायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणजे 5 वर्ष जरी झाले ना तरीसुद्धा ज्यांना मूल होत नाही, अशा काही केसेसमधून मी तुम्हा सगळ्यांची नावं शॉर्टलिस्ट केलेली आहेत. आणि मूल दत्तक घेण्याचा पर्याय तुम्हाला नको वाटतोय का?
असा ती थेट प्रश्न करते. आणि तेव्हा मात्र आता एक बाई डायरेक्ट बोलू लागते. म्हणते, मी माझ्या लेकाला आणि सुनाला कधीपासूनच मूल दत्तक घेण्याचा पर्याय सांगतेय, पण माझं कोणी मनावरतीच घेत नाही. आणि त्या बाईने असं म्हटल्यानंतर ही वसू परत मध्ये तोंड खुपसते आणि म्हणते, अगो बाई, हो का ताई, तुमचा ना सत्कारच केला पाहिजे खरंच. तर तेव्हा ती बाई म्हणते, अहो हे दोघं आहेत ना, ते अजिबातच माझं मनावरती घेत नाहीत. म्हणजे त्या बाईची सून सुद्धा तिथेच बसलेली असते आणि ती रागारागाने तिच्याकडे बघत असते. हे असं सर्व काही सगळ्यांच्या समोर सांगते म्हटल्यानंतर. तर तेव्हा ती बाई पुढं म्हणते, मूल जन्माला घालायचंय म्हणून सांगायचंय, तेव्हा माझं कोणी ऐकलं नाही. तेव्हा सूनबाई ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त आणि मुलगा नोकरीसाठी परगावी. पण मग काय, पुढे मूल तर होईनासच असं झालं. जवळजवळ 4-5 वर्ष वाट पाहिली. मग मीच ठरवून टाकलं आणि सांगितलं त्यांना की आता तरी मूल दत्तक घ्या म्हणून. पण आता तर तेही नको म्हणतायत. तर तेव्हा तर त्या बाईची जी सून असते ती म्हणू लागते, त्याला कारणही तसंच होतं, मुळात आमचं लग्नच उशिरा झालं, त्यामुळे त्यात आणि आमच्या हाय प्रोफाईल पोस्ट, टार्गेटचं प्रेशर, आणि शिवाय जर स्वतःचं मूल असेल तर तुम्ही 40व्या वर्षीही स्वतःच्या मुलाला जन्म देऊ शकता. म्हणजे अर्थात तो तुमचा प्रश्न आहे. मूल दत्तक हवं असेल तर एज फॅक्टरला वेटेज असतं. तर तेव्हा आता ते ऐकल्यानंतर मानिनीला आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, ओ असं पण असतं का? तर तेव्हा ती सून म्हणते, हो, हे आमच्या सासूबाईंना आत्ता पटलं. इतके वर्ष आम्ही म्हणत होतो पण त्यांनी काही होकार दिला नाही. आणि आत्ता जर आम्ही बाळाचा चान्स घेतला तर ते आम्हाला सगळं झेपणार आहे का? आत्ता त्याला सगळं काही हवं असणार, त्याचा उत्साह असणार, पण आम्हाला ते सगळं काही पेलणार आहे का? आणि आम्ही जर थकायला लागलो तर? तर तेव्हा ती सासू जी असते तिची ती म्हणते, तुम्ही कशाला थकता गं? आम्ही अजूनसुद्धा धडधाकट आहे आणि तुम्हाला आत्ताच थकण्याची भीती वाटते असं म्हणून ते हसू लागते. तर तेव्हा वसू म्हणते, अरे रे, म्हणजे थोडक्यात काय, सगळ्यालाच उशीर झालेला आहे. आणि त्या सुनेला म्हणते, मला सांग, काय उपयोग तुमच्या या मोठ्या शिक्षणाचा आणि हायफाय नोकऱ्यांचा? नाही म्हणजे तसं नाही, खरं सांगू का, मला तर ना हे दत्तक वगैरे काही पटतच नाही. नाही, तुम्ही मला कदाचित जुळण्या वळणाची म्हणाल, पण खरं सांगू का, मला काय वाटतं ते, म्हणजे हिला कोणी मत विचारलेलं नसतं तरीसुद्धा ही मत हिचं सांगत असते. आणि म्हणते, खरं म्हणजे स्वतःच्या रक्ताचं मूल असणं हे महत्त्वाचं. आणि असं तर वसू बोलल्यानंतर लगेचच एक दुसरी बाई म्हणते, मला नाही पटत हं दत्तक वगैरे. म्हणजे स्वतःच्या रक्ताचं पाहिजे वगैरे ते जाऊ देत, पण ते पोरगं दत्तक आहे हे ना आपल्या मनातून जात ना त्या मुलाच्या मनातून जात. माझ्या शेजाऱ्यांच्या पोराला जेव्हा कळलं ना की त्याला दत्तक घेतलंय, तर तेव्हा तो तर चक्क घर सोडून निघून गेला त्याचे खरे आईवडील शोधायला. तर ते ऐकल्यानंतर वसू म्हणते, अगोबाई, हो का? म्हणजे एवढं सगळं काही माहिती असून सुद्धा तुमच्या सुनेला दत्तक घ्यायचंच आहे का? तर तेव्हा नंदिनीला या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो. म्हणजे वसू मध्ये मध्ये बोलत असते त्याचा, आणि नंदिनी तिला थांबवायचा प्रयत्न करत असते, पण वसू काही थांबायचं नावच घेत नसते. आणि आता म्हणजे वसून असं बोलल्यानंतर ती जी सून असते ती म्हणते, माझं तर लग्नाआधीच ठरलेलं होतं की एक स्वतःचं मूल आणि दुसरं दत्तक. तर तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर ही पहिली जी सून असते ती म्हणते, वाव वाव, दॅट्स ग्रेट. तर तेव्हा मानिनीला सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि ती म्हणते, वा, खरंच ही गोष्ट तुमची आधीपासूनच ठरली होती, मस्तच आहे ते. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते, खरंच खरंच खूप छान विचार आहेत तुमचे. तर तेव्हा तिची सासू म्हणते, अहो वा वा, काय करताय? अहो माझी दोन्ही पोरं सुद्धा ना एकमेकांचे वैरी असल्यासारखे एकमेकांच्या सोबत कचाकचा भांडत असतात. थोरल्याला वाटतं की माझा लहानग्यावरती जीव आहे आणि दादाचं कौतुक केलं की ते त्याला सहन होत नाही, आणि लहानग्याला वाटतं की माझा दादावरती जीव आहे. काय करणार? पण वाटतं की मग एकाच आईच्या पोटात जन्मले ना हे, तरी पण एकमेकांच्या वरती संशय घेतात. आणि जर का त्यामधला एक दत्तक असता तर काय केलं असतं देव जाणे. आणि ते ऐकल्यानंतर वसू परत म्हणते, अगदी बरोबर आहे तुमचं, 100% पटतंय मला. तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, हो ना, म्हणजे मला असं अगदी पटतंय असं नाही, पण बघ ना नंदिनी, त्यांचा मुद्दा किती व्हॅलिड आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो, तरीसुद्धा घरामध्ये ऑलरेडी एक मूल असताना दुसरं मूल दत्तक घेणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. छान विचार आहेत तुमचे. आणि त्यानंतर आता नंदिनी बाकीच्यांना म्हणते, बरं ठीक आहे, ज्यांना अजिबातच मूल नाही आहे त्यांची कुणाची तयारी नाही आहे का मूल दत्तक घ्यायची? तर तेव्हा आता दोन बायका हात वरती करतात. तर तेव्हा नंदिनी त्यातल्या एकीला म्हणते, काकू तुम्ही अगोदर सांगा. तर तेव्हा ती बाई म्हणते, सॉरी बरं का, पण जेव्हा आपली मुलं चुकं करतात ना तेव्हा त्यांना 2 धपाटे घालून उद्धार करता येतो. अगदी तुझ्या बाबांवरती गेलायस वगैरे, पण दुसऱ्याचं मूल जेव्हा आपण घरी आणतो
आणि जेव्हा ते चुकतं तेव्हा आपल्याला वाटतं की काय माहिती कोणावरती गेलं असेल ते, कोणाचं काय चुकलं, काय नाइलाज झाला असेल आणि हे निरागस पोर जगात आलं असेल. तर तेव्हा वसू लगेचच परत म्हणते, हो ना, दुसऱ्याची चूक, दुसऱ्याचा नाइलाज आपण का वाढवायचं ना आपल्या घरामध्ये, नाही का? तर तेव्हा ती बाई म्हणते, म्हणूनच मला असं वाटतं की नकोच ते दत्तक प्रकरण. आणि तोपर्यंत आता इकडे त्यांनी परत ऑफिसमधला सीन दाखवलेला आहे. इकडे रम्या जी असते ती एकीला काम समजावून सांगत असते आणि इतक्यातच तिला आता विजयचा फोन येतो. तर तेव्हा ती लगेचच आता विजयचा फोन आलाय म्हटल्यानंतर ती फोन लपवते आणि हळूच बाजूला येते आणि बाजूला येऊन त्याचा फोन रिसीव्ह करते. तर तेव्हा इकडून विजय तर एकदम फुल रोमॅन्टिक मूडमध्येच असतो नेहमीसारखा आणि तो म्हणतो, हाय गॉर्जस, काय करताय? काय करताय? व्हिडिओ कॉल करू? तर असं त्यानं विचारल्यानंतर रम्या तर इकडे एकदम घाबरतेच आणि म्हणते, आत्ता मी ऑफिसमध्ये आहे, आपण नंतर बोलूयात. तर तेव्हा विजय म्हणतो, ओके. आणि परत म्हणतो, बरं ऐक ना, मी गेल्यानंतर तुला कोणी काही बोललं नाही ना? तर तेव्हा रम्या म्हणते, नाही अरे, तू इतका दम दिला होतास की मला परत कोणासोबत बोलायची हिंमतच नाही झाली. तर तेव्हा आता विजय सांगतो, आईंचा म्हणजे तुझ्या आईचा फोन आलेला होता. म्हणाले की थोडा अगोदर का नाही आलास रम्याच्या आयुष्यामध्ये? त्यानं म्हटलं, आत्ता आलोय ना, मग काळजी करू नका. आणि तुलाही सांगतो, तुला जर कोणी काही बोललं ना, सरळ येऊन मला सांगायचं. हा विजय आहे ना, समोरच्याची अशी दुखरी नस दाबेल ना, असं तो म्हणत असतो. तर तेव्हा रम्या म्हणते, अच्छा. तर तेव्हा विजय म्हणतो, का काल नाही का दाबली त्या पार्थची दुखरी नस? आणि तेव्हा जेव्हा त्याला मी म्हटलं की तुझ्या बायकोच्या इराद्याबद्दल तुला खात्री नाही का, तर तेव्हा कसला खवळला होता, असं म्हणून तो हसत असतो. तर तेव्हा रम्या म्हणते, काव्याबद्दल जे फक्त माझ्या आईला आणि मला माहिती आहे ते यालाही लक्षात आले का, असं ती मनात विचार करत असते. तर तेव्हा आता म्हणजे हा विचार करून झाल्यानंतर ती विचारते विजयला, म्हणजे? तर तेव्हा विजय म्हणतो, आपण जेव्हा त्याला पार्किंगमध्ये भेटलो होतो ना, तेव्हाच मला सेन्स झालं होतं काहीतरी इश्यू आहे यांच्यात, म्हणूनच मी मारला अंधारात तीर आणि त्यावेळी बघितलंस का तू कसा गडबडला होता तो. तर तेव्हा रम्या तर परत मनातल्या मनात म्हणते, हा विजय प्रचंड शातीर आहे, हे मात्र नक्की. तर विजय तर परत म्हणतो, परत मला कळू देत की तो काहीतरी तुला बोललाय, बघ मग मी त्याचं काय करतो. तर तेव्हा रम्या म्हणते, म्हणजे ती आता फोन कट करायचा प्रयत्नात असते, म्हणते, आपण जरा नंतर बोलूयात का, मला मीटिंगसाठी बोलवत आहेत. तर तेव्हा विजय म्हणतो, या या शुअर शुअर, सॉरी, वी टॉक लेटर, बाय मिसेस मतकरी, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि आता फोन ठेवून दिल्यानंतर रम्या म्हणते, मानलं या विजयला, हुशार आहे, पण माझ्या जाळ्यात अडकलाय. आणि काय म्हणाला हा आत्ता, पार्थ जर मला काही म्हणाला तर हा काहीतरी करेल आणि मला ना याने काहीतरी करायलाच हवं आहे. आणि आता ती विचार करू लागते, काय करू बरं? आणि तेव्हा तिला लगेच सुचतं सुद्धा. आणि आता मित्रांनो, इकडे नंदिनी जी असते ती एकटीची ओळख करून देते आणि म्हणते, ही राधिका आहे. म्हणजे ती एकीजवळ गेलेली असते आणि तिची ओळख करून देत असते. म्हणते, ही राधिका आहे, तिला बोलता येत नाही पण ऐकू येतं. आपल्या सगळ्यांची चर्चा आता तिने ऐकली आणि तिला सुद्धा काहीतरी बोलावंसं वाटलं, म्हणून काही मुद्दे तिने लिहून काढलेले आहेत आणि त्याचाच हा कागद माझ्यासमोर आहे. म्हणजे तिने काहीतरी सगळं, म्हणजे त्यांचं बोलणं चालू असतं तेव्हा ती काहीतरी लिहित असते आणि ते आता तिने जे काही लिहिलेलं असतं ते तो कागद आता नंदिनीने हातामध्ये घेतलेला असतो. आणि नंदिनी म्हणते, तिला काय वाटते ना ते सगळं काही मी आता सगळ्यांना वाचून दाखवते, पण तीच बोलते असं समजा. आणि तेव्हा नंदिनी आता ते वाचू लागते. त्याच्यात लिहिलेलं असतं, नमस्कार, मी आता तुमच्या सगळ्यांची चर्चा ऐकली, स्वानंदी ताईंचा पण विचार ऐकला. जसं लग्न वेळेत झालं नाही की मग आयुष्य एकट्याने जगायची सवय लागते आणि मग आपलंसुद्धा कुठेतरी काहीतरी चुकतंय असे वाटेनासंच होतं. तसंच एकदा स्वतःला कामात जुंपून घेतलं ना की मग आपल्याला मूल होत नाही याची खंत घड्याळाच्या काट्याने पुसली जाते, पण बाळ होत नाही याचं दुःख आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपल्या घरामध्ये बाळ येतं. आणि असं नंदिनी आता सगळं काही वाचत असते तर तेव्हा त्या जीवावरून खाली येत असतो आणि खाली येत असता ते सगळं काही ते ऐकत असतो आणि तेव्हाच नेमका आता नंदिनीचं लक्षसुद्धा जीवाकडे जातं. तर नंदिनी आता पुढं ते वाचू लागते. त्याच्यात लिहिलेलं असतं, दत्तकसुद्धा चालेल, पण बाळ हवं आयुष्यात. मी 3 महिन्यांची मुलगी दत्तक घेतलेली आहे. हो, खूप अडचणी आल्या, शेकडो कागदपत्र, परवानग्या, पैसे, वेटिंग पिरियड. शेवटी मला बोलता येत नाही म्हटल्यानंतर जजनी विचारलंच, काय बाळावरती संस्कार कसं करणार? पण मी त्यांना इशाऱ्यानेच सांगितलं, बाळावरती संस्कार करण्यासाठी भाषाच कशाला पाहिजे, माझ्या नवऱ्याला बोलता येतच की, तो त्याला शब्दांची भाषा शिकवेल आणि मी त्याला भावनांची. आणि नंदिनी असं वाचत असताना इकडे
ते ऐकत असताना जीवाला तर ते खूप छान वाटत असतं. आणि आता या ज्या काही सगळ्या बोलत असतात त्यांची सगळ्यांची तोंडंसुद्धा बंद झालेली असतात. तर नंदिनी पुढं वाचते, नशीब जजना समजलं आणि मग आमच्या आयुष्यामध्ये अनुश्री आली. ती आली ना त्याच रात्री माझ्या कुशीत अशी काही झोपली जणू माझ्याच कुशीत होती जन्मल्यापासून. आणि मग आयुष्य आधीसारखं राहिलंच नाही. रोज नवे रंग, नव्या गोष्टी, नवी बडबड, नवीन शिक्षण. आपण आपल्या मुलांना सगळं काही शिकवतो, पण तरीसुद्धा ते आपलं ऐकतात थोडंच. माझ्या आईबाबांना खळ्या होत्या, पण मग मला नाही येत. म्हणजे आपलं सगळं काही अनुवांशिक मुलांना जातच असं काही नाही आहे. आणि जर जुळणार असतील ना तर गोष्टी आपोआप जुळतातच. आणि इतकं सगळं काही छान लिहिलेलं असतं मित्रांनो. तिने तिचं मत, तिने जे काही आयुष्य जगलेलं असतं ते खूप छान शब्दात असं तिने मांडलेलं असतं. आणि ते ऐकत असताना सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. आणि तेव्हा ते वाचून झाल्यानंतर नंदिनी जेव्हा आता जीवाकडे बघते तर तेव्हा जीवाच्या चेहऱ्यावरती हसू उमटलेलं असतं. आणि त्यालासुद्धा अगदी जे काही त्याच्या मनात जो प्रश्न पडलेला असतो आणि नंदिनीच्या मनात जो प्रश्न पडलेला असतो तो या हिने सगळा काही सॉल्व्ह करून दिलेला असतो. आणि या दोघांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आता हसू उमटलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा भाग आता इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी आता नंदिनीला सांगत असते, ए बघ 4-5 वर्ष झाली तरीसुद्धा तुम्हाला मूल नाही झालं, तर मग विचार करूयात ना दत्तक वगैरेचा. आता काही गरज नाही आहे. तर आता ते सगळं ऐकल्यानंतर जीवा तिला म्हणतो नंदिनीला, लगेच मान्य केलंस, मूल दत्तक का नको? आणि आता नंदिनीला असं विचारल्यानंतर ती थोडी विचारात पडते. आणि आता इकडे काव्या पार्थला सांगत असते, मूल होणं ही फार छान गोष्ट आहे हो, पण आपल्या बाबतीत वेळ चुकली असं नाही वाटत का? असं म्हणून ती रडत असते. तर तेव्हा आता पार्थ तिला सावरतो आणि आपल्या जवळ घेतो. आणि नेमकं ही रम्या दरवेळीप्रमाणे बाहेर उभारून ते सगळं काही ऐकत असते. आणि ती मनातल्या मनात म्हणते, म्हणजे ती हसते अगोदर थोडंसं आणि मनातल्या मनात म्हणते, बाळ आईवडिलांना जवळ आणतं असं ऐकलं होतं, पण यांचं बाळ मात्र आईवडिलांना दूर करूनच राहणार, असं म्हणून ती खूपच हसत असते. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.